छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली भूखंड हडपण्याचा कट, खोट्या प्रतिज्ञापत्रांप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी। धुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या नावाखाली शहराच्या मध्यवर्ती भागातील मौल्यवान भूखंड हडप करण्याचा गंभीर कट रचल्याचा आरोप करत शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत। या प्रकरणी भारतीय नागरिक संहिता कलम 218 व 175 अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे परवानगी मागितली आहे। गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की माननीय न्यायालयात विविध विभागांकडून परस्पर विरोधी व खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली। कधी फायनल प्लॉट क्रमांक 87, 88 तर कधी वेगवेगळे सिटी सर्वे क्रमांक सांगत प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याच्या 3588 चौरस फुटांच्या 3 मजली बांधकामाद्वारे जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच संबंधित भूखंडाबाबत आधीच न्यायालयीन आदेश अस्तित्वात असताना देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप त्यांनी केला। दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमकी जागा कोणती याबाबत स्पष्ट प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाल्याचेही त्यांनी नमूद केले। माननीय न्यायालयाचा आम्ही पूर्ण सन्मान करतो आणि जो निर्णय येईल तो मान्य करू, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून भूखंड हडप करण्याचे कोणतेही कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही, असा ठाम इशारा अनिल गोटे यांनी दिला आहे। या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।